नमस्कार, मी डॉक्टर अमरसिंह देसाई, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालण्याविषयी. चालणं हा अगदी सहज, सोपा, प्रत्येकाला करता येणारा आणि मोफत असणारा व्यायाम आहे. आपण रोज कोणतीही वेळ काढून आपण चालू शकतो. तर चालण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे चालण्यामुळं आपल्या शरीरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्याचबरोबर चालण्यामुळं आपले स्नायू बळकट होतात, आपली हाडे बळकट होतात. विशेष करून चालण्याचा व्यायाम हा एरोबिकमध्ये येतो आणि हा कार्डियाक एक्झरसाइज म्हणून सुद्धा आपण जाणतो. तर याचा हृदयावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला परिणाम दिसून येतो. तर चालण्यामुळं हृदयामध्ये नेमका फरक काय होतो, चालण्यामुळे हृदयामध्ये नेमका बदल काय होतो आणि हृदयाला कसा फायदा होतो हे आपण जाणून घेणार आहोत. तर चालण्यामुळं आपल्या हृदयामध्ये नॅचरल बायपास ही व्यवस्था तयार होते. तर ज्या पद्धतीनं एखाद्या गाडीला पेट्रोलला एक रिझर्व टाकी असते, म्हणजे पेट्रोलचा रिझर्व हे असतो, साठा असतो, त्या पद्धतीनं आपल्या हृदयामध्ये रक्ताचा एक रिझर्व साठा आपण तयार करून ठेवण्यासाठी चालण्याचा खूप मोठा फायदा होतो. एखाद्या अलार्मिंग कंडिशनमध्ये समजा आपल्या हृदयाच्या आर्टरीमध्ये एखादा क्लॉट चुकून अडकलाच तर पुढचा रक्तपुरवठा हा बंद पडतो आणि अशा वेळी त्या पुढच्या हृदयाच्या भागाला रक्तपुरवठा पोहोचवण्याचं काम ह्या केस वाहिन्या करत असतात आणि या केस वाहिन्या जागृत ठेवण्याचं काम, सुरळीत सुरू ठेवण्याचं काम आपलं चालणं करतं. दररोज आपला चालण्याचा व्यायाम असेल तर आपल्या हृदयामध्ये या केस वाहिन्या सुरू राहतात आणि त्यावेळी त्या अलार्मिंग कंडिशनला रक्तपुरवठा पुढं पोहोचवला जातो आणि पुढं इच्छेमिक कंडिशन जी येणार आहे, ऑक्सिजन शिवाय ज्या मसल्स निर्जीव होणार आहेत त्या वाचल्या जातात आणि आपण हार्ट अटॅकपासून बचावला जातो आणि तो पुढचा काळ जो आहे आपल्याला तो उपचारासाठी उपयोग पडतो आणि आपला तो क्लॉट आहे तो त्या उपचाराने आपल्याला घालवता येतो. तर हा अतिशय मोठा असा फायदा आपल्याला चालण्यामुळे होतो. त्याचबरोबर चाललं किती पाहिजे आणि कधी पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर उपस्थित राहतो. तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल ती वेळ चालण्यासाठी योग्यच आहे. पण सकाळी पहाटे चालणं 5 नंतर मुहूर्त, ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 5 नंतर 6 नंतर पहाटेच्या वेळी जे चालणं आहे ते अतिशय चांगलं असतं. त्यावेळी ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या वातावरणामध्ये अधिक असतं आणि त्यामुळं चालण्याचा आपल्याला खूप फायदा मिळतो. चाललं किती पाहिजे तर चाललं हे कमीत कमी 1300 मीटर हे दररोज चालणं आपल्याला केलं पाहिजे. 1300 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि त्याच्यावर 300 मीटर हे कमीत कमी झालं आणि जास्तीत जास्त आपण 5 किलोमीटरपर्यंत चालू शकतो. ह्या चालण्यामुळं आपल्या शरीराला ज्याप्रमाणे शारीरिक फायदे मिळतात तसे आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा याचे अनेक फायदे मिळतात. याच्यामध्ये डोक्यामध्ये आपल्या मेंदूंमध्ये पॉझिटिव्ह आयडियाज तयार झाल्यामुळं आपलं मन अतिशय उल्हासित होतं, फ्रेश होतं आणि आपल्याला असणारं डिप्रेशन किंवा ताणतणाव हा तात्काळ निघून जातो. हा एवढा मोठा आपल्याला चालण्याचा फायदा मिळतो. चालण्यामुळं आपली साखर नियंत्रणात राहते, इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं आणि आपली साखर ही नियंत्रणात राहते. आपला ट्रेसही कमी होतो, त्याही मुळं आपल्याला मधुमेहाला याचा फायदा होतो. तर चालणं हे कुणासाठी म्हणजे फायदेशीर म्हणजे कुणासाठी नुकसानदायक आहे हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. ज्यांना व्हिटॅमिन सी कमतरता, ज्यांना थकवा आहे अशा लोकांनी थोडं चालणं टाळलं पाहिजे किंवा आपल्याला जमेल तेवढं चाललं पाहिजे. ज्यांना डिसॅबिलिटी आहे म्हणजे चालता येत नाही, पाय फ्रॅक्चर आहे किंवा काय आपल्याला चालण्यामध्ये एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला किंवा उतार वयामध्ये चालणं जर का आपल्याला जमत नसेल तर त्याच्यासाठी आपण आधार घेतला पाहिजे आणि आपल्याला जमेल तेवढं आपण चालणं केलं पाहिजे. विशेष करून
साठी आपल्याला पावसाळ्यामध्ये म्हाताऱ्या व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचं असतं, कारण निसरट असते आणि त्याच्यामुळं पडण्याची शक्यता असते, फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यावेळी चालण्यासाठी आपण त्यावेळी काळजी घेतली पाहिजे. आपल्याबरोबर काठी वगैरे असणं हातामध्ये गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं चालण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात आणि हे सहज सोपं आणि अतिशय मोफत असणारा असा चालण्याचा व्यायाम आहे. आणि याच्यामुळं आपलं आरोग्य सुधारतं. आपली जी दिनचर्या, सकाळच्या वेळी आपण चालल्यानंतर दिवस आपला अगदी आनंदात जातो, फ्रेश जातो आणि या चालण्यामुळं आपल्याला आयुष्य सुद्धा आपलं वाढतं, आयुष्य मर्यादा सुद्धा आपली वाढते. तर आपण वेळात वेळ काढून सर्वांनी दररोज जास्तीत जास्त चालण्याचा व्यायाम करायला पाहिजे आणि त्याचा फायदा आपण दररोज घ्यायला पाहिजे.